हरिओम. नित्य योगानंद या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या नवरात्र उत्सवाचा 8वा दिवस आहे. मागील 7 दिवसापासून आपण उत्तम प्रकारे योगासनं करून देवीचा आपण एक प्रकारे जागर करत आहोत. तर चला आज आपण 8व्या दिवसाची सुरुवात करूया. सर्वप्रथम मांडी, साधी मांडी, अर्ध पद्मासन, पद्मासन या कुठल्याही ध्यानात्मक आसनात बसायचे. मानपाट एका सरळ रेषेत, हाताची ज्ञानमुद्रा. ज्ञानमुद्रा ही जी आपली तर्जनी आहे ती अंगठ्याच्या सुरुवातीला, मध्यभागी किंवा आतल्या बाजूला ठेवून दोन्ही हात एकमेकांपासून विलग आणि जे आपलं मनगट आहे ते दोन्ही गुडघ्यांवर ठेवायचे. मानपाट एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले. दूरवरून येणारे पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. आता आपलं संपूर्ण लक्ष जवळून येणारे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. त्याच्यात झाडाच्या पानांची सळसळ, पक्ष्यांचा आवाज, वाहनांचा आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपण ज्या कक्षामध्ये बसलोय त्या कक्षाचं चौफेर निरीक्षण करायचंय. मनाने, साक्षी भावाने तिथपर्यंत पोहोचून त्याचं निरीक्षण करायचंय. आता संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून जाणारी थंड हवा, बाहेर पडताना नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून बाहेर जाणारी उष्ण हवा. या थंड आणि उष्ण या दोघांचा आपल्या नाकाच्या अंतत्वचेमध्ये अनुभूती घ्यायची, त्याची जाणीव करायची. येणारा श्वास, जाणारा प्रश्वास. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये. आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये ओंकाराची प्रतिमा, याचं स्वरूप आणून आता आपण त्रिवार ओंकार म्हणणार आहोत. अ उ म. तर चला दीर्घ श्वास घेऊन म्हणायचं आपल्याला 3 वेळा. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. आता सर्वांनी माझ्यासोबत प्रार्थना म्हणायची. ज्यांना म्हणता येत नसेल त्यांनी ऐकायचे ध्यानपूर्वक आणि आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करायचं. तर चला प्रार्थनेला सुरुवात करूया. असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे यामुची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य
नित्य मांगल्य नेत्रा दिसावे, कधी दैन्य दारिद्र्याम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो, योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन, योपाकरोत्तं प्रवरं मुनीनं पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। हरि ओम। हरि ओम तत्सत। आता दोन्ही हात आपल्या पाठीमागे न्यायचे, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे, दीर्घ श्वास घेत मान पाठ कंबर वरच्या दिशेने ओढायचे आणि आता श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे। शरणागती मुद्रा किंवा योग मुद्रा। आपण जे काही करणार आहेत ते ईश्वराप्रती साक्षीभाव किंवा समर्पण भाव ठेवून आपण करणार आहोत। तर श्वास घेत कमरेतून वाकत मान वरती, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचे, दोन्ही हातांचं घर्षण करायचंय, हाताची द्रोण मुद्रा करून त्याची उष्णता आपल्या नेत्रांना लांबून द्यायची। तेच हात आपले कपाळ, डोकं, खांदे, हात, पाठ, कंबर, मांडी, पोटरी, पाय, छाती, पोट, ओटीपोट दोन्ही हातासमोर घ्यायचे। आता आपण न्यास केलं, आता दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर घेऊन आपण सावकाश डोळे उघडणार आहोत, करदर्शनम। तर चला हाताचं करदर्शन करून आपण आपल्या आजच्या योग वर्गाला सुरू करूया। सर्वप्रथम आपण हाताच्या सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत। दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये सावकाश मुठी वाळायची आहे, मुठी सोडायची आहे, संथ व सावकाश। जास्तीत जास्त आपण जेव्हा बोट एकमेकांपासून वेगळे करतोय तर जास्तीत जास्त त्यांच्यामध्ये अंतर आणायचा प्रयत्न करा, एकमेकांपासून जेवढं लांब घेऊन जातील तेवढं लांब घेऊन जायचा प्रयत्न करा। याच्यामुळे ताण येतोय बघा आपल्या हातावर। जास्ती मुठी वाढायची, मुठी वाढताना घट्ट, जेणेकरून आपल्या परत हाताच्या स्नायूंवर चांगला ताण येईल। आपल्या ज्या स्नायू आहेत त्यांची आपल्याला ताण शक्ती वाढवायची आहे, जेणेकरून आपण पुढचे जे आता योगासनं करणार आहेत त्यासाठी आपल्याला स्थैर्य मिळेल। 3 ते 5 आवर्तन करून हात खाली। त्याच्यानंतर आता आपल्या मनगटाची उघडझाप, जास्तीत जास्त वरती, जास्तीत जास्त खाली। तिथे बघा तिथले जे स्नायू आहेत त्याच्यामध्ये जो होणारा बदल आहे बघा, त्याच्यावर लक्ष केंद्रित करा आणि याला श्वासाची जोड द्या। श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, श्वास सोडत वरती, श्वास सोडत खाली, श्वास सोडत वरती, श्वास सोडत खाली, हात खाली। तर आता मनगटाची गोलाकार हालचाल, या सर्व सूक्ष्म हालचाली आपण मागे 7 दिवसापासून करतोय, तर आता तुम्ही माझ्या सोबतच करायचे। हाताची मुठी वाढायची, हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत, डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडायचंय, गोलाकार हालचाल। याच्यात फक्त मनगटाची हालचाल या असं अपेक्षित नाहीये, म्हणून याला आपण सपोर्ट देतो, जेणेकरून फक्त तिथलीच हालचाल होईल। संथ व सावकाश फिरवायचे, श्वासाची जोड द्यायची। आता विरुद्ध दिशेने तीन ते 5 आवर्तन झाल्यानंतर आता डाव्या हाताची मुठी वाढायची आहे, उजव्या हाताने मनगट पकडायचे, हात सरळ खांद्याच्या रेषेत, संथ व सावकाश गोलाकार हालचाल। तिथे येणारा जो कटकट आवाज आहे बघा त्याच्यावर लक्ष केंद्रित करा। विरुद्ध दिशेने संथ व सावकाश गोलाकार हालचाल। त्याच्यानंतर आता आपण आपल्या कोपऱ्याची उघडझाप करणार आहोत। दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, बोटं एकमेकांना चिटकलेली। श्वास घेत
जे बोट आहेत आपल्या खांद्याला टच करायचे आहेत. श्वास सोडत बाहेरच्या दिशेने, श्वास सोडत, श्वास घेत आतच्या दिशेने, श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर. आपण आपल्या स्वतःला शाबाशी द्यायची आपल्याच बोटांनी. आपण सकाळी लवकर उठून योगाभ्यास करण्यासाठी बसलोय. संथ व सावकाश. हात खाली. त्यानंतर आपण आता खांद्याची गोलाकार हालचाल करणार आहोत. तर आपल्या हातांनी आपल्या खांद्याचे बटन्स पकडायचे. तर सर्वप्रथम पुढच्या दिशेने बघा, कोपर एकमेकांना जोडलेले असतील. आता मी माझी मागची बाजू कशी दिसेल तुम्हाला दाखवतो बघा. तर सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय. पुढे कोपर एकमेकांना जुळवायचे. मागे बघा अशी स्थिती होते बघा. हे हात एकमेकांना जोडलेले असतील. आता उलट्या बाजूने, उलट्या दिशेने. अशा तऱ्हेने आपल्या हाताच्या सूक्ष्म हालचाली झाल्यात. आता आपण पायाच्या सूक्ष्म हालचाली करणार आहोत. त्यासाठी दोन्ही पाय सरळ, दोन्ही हात जे ते आपल्या कमरेजवळ ठेवायचे. ती जी बोट आहेत ती बाहेरच्या दिशेने असतील आणि हे जे मनगट आहे ते आपल्या कमरेला लागून असेल, जेणेकरून आपल्याला ताठ बसता येईल. तर सर्वप्रथम बोटांची उघडझाप. संथ व सावकाश बोटांची उघडझाप. आपण ही पायांच्या बोटांची सूक्ष्म हालचाल किंवा कुठली हाताच्या पायाच्या सूक्ष्म हालचाली आपण दिवसभरात कधीही करू शकतो. फक्त करताना संपूर्ण लक्ष त्याच्यावर पाहिजे, कुठली घाई गडबड नाही. संथ व सावकाश या हालचाली आहेत. त्याचा जो परिणाम आहे तो सूक्ष्म पातळीवर होतो. आता पायाच्या घोटाची गोलाकार हालचाल. हे बघा, उजव्या साईडला जास्तीत जास्त पुढे, डाव्या साईडला जास्तीत जास्त आतल्या दिशेने पूर्ण गोलाकार हालचाल करायची आहे. आता विरुद्ध दिशेने. जास्तीत जास्त आतल्या दिशेने, जास्तीत जास्त पुढच्या दिशेने. अशा प्रकारे पायाच्या गोट्याची गोलाकार हालचाल झाल्यानंतर आता आपण आपल्या गुडघ्याची उघडझाप करणार आहोत. दोन्ही हाताची गुंफण करायची आहे. उजव्या पायाच्या मांडी खाली ठेवून या प्रकारे गुडघ्याची उघडझाप करायची आहे. दुसऱ्या पायावर जाणीवपूर्वक लक्ष ठेवून त्याच्यावर लक्ष ठेवायचे. त्याच्यानंतर आता दोन्ही हाताची गुंफण करून डाव्या मांडी खाली घ्यायचंय आणि आता डाव्या पायाच्या गुडघ्याची उघडझाप. त्यानंतर आता आपल्याला
आपला जो बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे त्याची गोलाकार हालचाल करायची आहे. याची दक्षता फक्त एवढे की ज्यांचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी करायचं नाही, किंवा करताना जर काही दुखत असेल समजा तर करायचं नाही. सेम तसंच दोन्ही हाताची गुंफण करून उजव्या पायाच्या मांडीखाली हे बघा श्वासाची जोड द्यायची. श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आतमध्ये, गोलाकार हालचाल करायची माझ्यासोबतच. श्वास घेत आतमध्ये, श्वास सोडत बाहेरच्या दिशेने, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर, श्वास सोडत बाहेर. आता उलट्या दिशेने. आता दुसऱ्या पायाने. संथ व सावकाश गोलाकार हालचाल. जास्तीत जास्त लांब. श्वास घेत आत, श्वास सोडत लांब. आता उलट्या दिशेने. श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत. अशा प्रकारे आपल्या पायाच्या हालचाली झाल्यात. तर आज आपण एक बंद शिकणार आहोत, त्याला जिव्हा बंद असे म्हणतात. तर जिव्हा म्हणजे काय? जीभ. जीभ आपल्या टाळूला लावून तोंड आपण, आपला जबडा आपण उघडतो. तर याच्यामध्ये आपला चेहऱ्याचा व्यायाम होतो. आपले जे जबडा आहे आपला, तर तो त्याचं कार्य सुधारतं. त्याच्यानंतर आपले ज्या कंठग्रंथी आहेत त्यांचं कार्य सुधारतं. तर जीभ जी आहे ती आपल्यावरती आपण टाळूला चिटकवतो आणि आपण तोंड उघडतो. मी तुम्हाला करून दाखवतो बघा एकदा. याच्यात फक्त निषेध असे आहेत की ज्यांना आपल्या जबड्यामध्ये काही दुखणं असेल किंवा घशात काही दुखणं असेल त्यांनी फक्त करायचं नाहीये. तर बाकी सर्वजण करू शकतात. मी तुम्हाला करून दाखवतो बघा. मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन यात बसायचंय. हाताची द्रोण मुद्रा करायची, म्हणजे आपला हात असा सरळ असतो बघा. तर वाटीसारखं मध्ये खोल भाग करायचा आहे, जेणेकरून आपण घट्ट आपले जे गुडघे आहेत त्यांना घट्ट पकडून आपण हे जीवा मुद्रा करू शकतो. तर हे बघा, जीभ जी आहे, जिभेचा जो पुढचा शेंडा आहे तो दातांच्या आतमध्ये जे अग्रभागी आहे तिथं लावायचा आहे आणि जीभ जी आहे ती आपल्या टाळूला चिटकवायची आहे. आणि जो जिभेच्या खाली जो स्नायूबंध आहे तो ताणला जातो, म्हणजे जीभ वरती ताणली जाते, जो स्नायूबंध आहे तो खालच्या दिशेने ताणला जातो. तर आपला जो जिभेखालचा जो पडदा आहे तो असा उभा दिसतो. तर हे आपण ज्यावेळेस बेसन पिठाचे लाडू खातो त्यावेळेस बघा आपली जीभ आहे ना वरती टाळूला चिटकली जाते. त्या प्रकारे ही आसनाची स्थिती होते. हे आसन करताना जर आपण आरशासमोर केलं तर हे चांगल्या प्रकारे जमतं. तर मी तुम्हाला एकदा करून दाखवतो. हाताची द्रोण मुद्रा. आसन सोडताना जबडा सावकाश सोडायचा आणि नंतर मग जीभ टाळूतून सोडून जीभ मोकळी करायची आणि तोंड बंद करायचं. तर अशा प्रकारे हा आपण जीवा बंद करायचा आहे. याचे लाभ असे आहेत की आपल्या जे आपला जो जबडा आहे तो पूर्ण प्रकारे तो उघडला जातो. त्याच्यामुळे तिथली जी हालचाल आहे ती हालचाल होऊन आपल्या त्या जबड्याचं कार्य सुधारतं. आपले ज्या कंठग्रंथी आहेत त्यांचं कार्य सुधारतं. आपल्या तोंडामध्ये ज्या लाळ ग्रंथी आहेत त्यांचं कार्य सुधारतं आणि जिभेचं कार्य सुधारतं. जीभ ताणली जाते, वरच्या दिशेने ताणली जाते, खालच्या दिशेने खेचली जाते. त्याच्यामुळे आपली जी जीभ आहे ती लवचिक होते. तर चला अजून एकदा करूया. आपण सर्वांनी माझ्यासोबतच करा. मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन. याच्यात मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला आता जमत नसेल तर आपण आरशासमोर ही कृती करायची. हाताची द्रोण मुद्रा, मानपाट एका सरळ रेषेमध्ये,
आता मला बोलता येणार नाही, तर आपण सांगितलेल्याप्रमाणे कृती करा. जिभेचा पुढचा जो शेंडा आहे तो दातांच्या आतमधल्या वरच्या टोकाला लावायचे आणि जीभ वरती चिटकवायची आणि सावकाश जबडा आपला उघडायचा. तर सुरू करा माझ्यासोबत. जीव बंद सोडताना सावकाश जबडा सोडायचा आणि जीभ खाली घ्यायची आणि मग आपलं ओठ मिटायचे. याच्यात फक्त एक दक्षता घ्यायची की करताना आपले जे कपाळ आहे, कपाळावर कुठल्याही प्रकारचे आठ्या आणू द्यायचे नाहीत. संथ व सावकाश करायचं आहे. त्याच्यानंतर जिव्हा बंद झाल्यानंतर आता आपण ब्रह्ममुद्रा करणार आहोत. तर हे रोटेशन आहे. जिव्हा बंद, त्याच्यानंतर सिंहमुद्रा आणि मग ब्रह्ममुद्रा, असं जर रोटेशन केलं तर त्याचे फायदे चांगले मिळतात. तर आता आपण जिव्हा बंद झाल्यानंतर आता ब्रह्ममुद्रा करणार आहोत. तर ब्रह्ममुद्रा काय माहिती का, की जी आपले ब्रह्मदेव आहेत त्यांचे 4 तोंडांची जशी स्थिती दिसते आपल्याला, चार दिशेला त्यांचे तोंड असतात, त्याप्रमाणे ह्या ब्रह्ममुद्रा करताना आपली जी स्थिती आहे, शारीरिक स्थिती, ती तशी दिसते. म्हणून याला ब्रह्ममुद्रा असे नाव दिलेत. तर हे मानेचे सूक्ष्म हालचाली आहेत त्याच्यात. तर याच्याने आपले मान आहेत, मानेचे जे कार्य आहे ते सुधारते. आपले जे कंठग्रंथी आहेत त्याच्यावरती दाब येतो, पीळ बसतो त्याच्यावरती. त्याच्यामुळे जो आपला महत्वाचा भाग आहे म्हणजे आपलं शरीर, बाह्य आपलं खालचं शरीर आणि वरचं शरीर म्हणजे मेंदू किंवा चेहऱ्याचा वरचा भाग आणि खालचा भाग यांना जोडणारा महत्वाचा तो दुवा आहे. तर त्याचा चांगल्या प्रकारे याच्याने त्याला व्यायाम मिळतो. म्हणून आपण नित्य ब्रह्ममुद्रा करायची. आता मी एकदा तुम्हाला करून दाखवतो बघा. मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन, कुठल्याही ध्यानात्मक आसनात बसायचं. मान पाठ एका सरळ रेषेमध्ये, हाताची द्रोण मुद्रा. त्या द्रोण मुद्रेने आपली मांडी जी आपला जो गुडघा आहे तो घट्ट पकडायचा आहे. आता श्वास घेत आपली जी मान आहे ती सावकाश उजव्या बाजूला वळवायची. जास्तीत जास्त उजव्या बाजूकडे मान नेण्याचा प्रयत्न करायचा आणि आपली दृष्टी जी आहे ती आपल्या उजव्या खांद्यावर केंद्रित करायची आहे. 2 ते 3 श्वास थांबायचे. श्वास घेत मान सरळ. आता श्वास घेत मान डाव्या बाजूला. जास्तीत जास्त मान आपल्या डाव्या बाजूला नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. याच्यात हालचाल फक्त मानेची आहे, कमरेची, खांद्याची कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाही आपल्याला. 2 ते 3 श्वास थांबायचे. लक्ष आपल्या डाव्या खांद्यावर. श्वास सोडत मान सरळ. आता श्वास घेत मान वरच्या दिशेने सावकाश, मानेचा आपला एक एक मणका टेकवत मान मागे न्यायची. जास्तीत जास्त मागे मान नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आपली दृष्टी ही दोन्ही भुवयांच्या मध्ये. या दरम्यान संत श्वसन. 2 ते 3 श्वास थांबायचे. या दरम्यान जर कोणाला चक्कर येत असतील तर त्यांनी मुद्रा सोडायची. नंतर आता एक एक मणका सैल करत मान सरळ करायची. आता श्वास सोडत आपलं जे मान आहे ती खाली न्यायची. आपली हनुवटी आपल्या छातीला टेकवायचा प्रयत्न करायचा. श्वास सोडत. आता या दरम्यान एक लक्षात ठेवायचे की आपण आपली हनुवटी छातीला टेकताना आपला जो कंठ आहे त्याच्यावर दाब येऊन एक प्रकारे जालंधर बंद लागला जातो. तर त्याच्यामुळे आपल्याला जालंधर बंदाचे फायदे मिळतात. तर याच्यात गिळण्याचा किंवा बोलण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. तर चला सावकाश मान सोडत कपाळ जमिनीला टेकवायचं, आपलं कपाळ छातीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे, किंवा सॉरी हनुवटी छातीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे.
सावकाश मान सरळ. आपला हा जो कंठ आहे, हा जो भाग आहे मानेतला गळा, तर याच्यात भगवान महादेव यांनी जे विष आहे ते आपल्या गळ्यामध्ये ठेवलं होतं. तर अशा प्रकारे हे आपलं गळ्यामध्ये विशुद्धी चक्र असतं की ते नेहमी शुद्ध पाहिजे. ते जर शुद्ध असेल तर आपण आपला जो प्रवास आहे तो शुद्धीकडे प्रवास होतो. म्हणून आपण जास्त भर आपला हा जो विशुद्धी चक्र आहे याच्यावर आपण, याच्या शुद्धीसाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे योगाभ्यासाच्या माध्यमातून. तर अशा प्रकारे आपण जीवाबंध आणि मुद्राबंध याचा नित्य सराव करायचा आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की मानेचे जे व्यायाम करताना कुठल्याही प्रकारचा झटका द्यायचा नाहीये, कुठल्याही प्रकारची घाई करायची नाहीये, संथ व सावकाश करायचंय. तर चला ब्रह्ममुद्रा आपण एकदा परत करूया. हाताची द्रोण मुद्रा, मानपाठ एका सरळ रेषेमध्ये. श्वास घेत मान जास्तीत जास्त उजव्या बाजूला, 2 ते 3 श्वास थांबायचंय. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, संथ श्वसन. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या उजव्या खांद्यावर. श्वास सोडत समोरच्या दिशेने. श्वास घेत डाव्या बाजूला मान जास्तीत जास्त वळवायची आहे. संपूर्ण लक्ष आपल्या डाव्या खांद्यावर. 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर मान सरळ. श्वास घेत मान जास्तीत जास्त वरच्या दिशेने. एक एक मणका टेकवायचा आहे. आपलं संपूर्ण लक्ष 2 भुवयांच्या मध्ये. ते आज्ञा चक्र असतं त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. श्वास सोडत मानेचा एक एक मणका टेकवत मान सरळ. आता श्वास सोडत आपली हनुवटी छातीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. या दरम्यान आपलं लक्ष आपल्या आपल्या नाकाच्या शेंड्यावर केंद्रित करायचंय. श्वास सोडत मान सरळ. अशा प्रकारे आपली मानेचे व्यायाम करायचे. आज आपण एक नवीन आसन शिकणार आहोत. त्याचं नाव आहे सुप्त वज्रासन. आपण वज्रासन केलेलं आहे. तर सुप्त म्हणजे काय की झोपलेली अवस्था. तर झोपेतल्या स्थितीमधलं हे वज्रासन आहे. याच्यात निषेध काय फक्त की ज्यांना मानेचे गंभीर विकार असतील, मानेचे काही दुखणं असेल, कमरेचं काही दुखणं असेल, ज्यांना संधिवात असेल, तर त्यांनी हे आसन करताना थोडी काळजी घ्यायची. दुखत असेल तर करायचं नाही किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करायचंय. बाकी सर्वजण हे आसन करू शकतात. परत अजून एक निषेध असा आहे की ज्यांना तीव्र गुडघेदुखी असेल त्यांनी हे आसन करायचं नाही, कारण की जास्तीत जास्त त्याच्यावर जो आपला ताण आहे तो गुडघ्यांवर पडत असतो. तर सुप्त वज्रासनाचे फायदे असे आहेत की आपली मांडी, कमरेतले स्नायू, मांडीतले स्नायू, आपल्या पाठीतले स्नायू मजबूत होतात. त्याच्यात एक ताण शक्ती त्यांची तयार होते. मानेचे स्नायू मजबूत होतात. आपले ज्या कंठग्रंथी आहेत त्यांचं कार्य सुधारतं, पचनसंस्था सुधारते, उत्साह वाढतो. अशा प्रकारे त्याचे सार्वधायिक लाभ आहेत. तर मी तुम्हाला एकदा करून दाखवतो, तुम्ही पहा आणि नंतर आपण पुढच्या वेळेस ते करू. तर सर्वप्रथम आपण पहिले वज्रासनात यायचंय. वज्रासनात आल्यानंतर हाताचे जे कोपर आहेत ते कोपर टेकवत, पहिले कोपर टेकवायचे. त्याच्यानंतर आपले खांदे टेकवायचे. आणि आता त्याच्यानंतर जो उजवा हात आहे, उजवा हात डाव्या खांद्याखाली आणि डावा हात उजव्या खांद्याखाली ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपली मान टेकवायची आहे. ही आदर्श स्थिती आहे. याच्यात संथ श्वसन सुरू ठेवायचंय. याच्यात आपली खांदे आणि पाठ टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. या दरम्यान आपले ज्या मांडीचे स्नायू आहेत त्याच्यावरती ताण येतो. गुडघे आपले जमिनीला टेकलेले असतील. खांदे आणि पाठ टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. या दरम्यान संथ श्वसन सुरू असेल. आसन सोडताना पहिले खांद्याचे खालचे हात काढून घ्यायचे. त्याच्यानंतर
कोपरचा सपोर्ट घेऊन जी पायाची जी वज्रासनाची स्थिती आहे, एक एक पाय वज्रासनातून काढून पाय लांब करायचे, दोन्ही हात पाठीमागे न्यायचे. अशा प्रकारे आसन सोडताना आसन सोडायचे आणि उठताना डाव्या कुशीवर वळून बसायचे. तर माझ्यासोबत आपण एकदा ही सुप्त वज्रासन करायचंय. तर सर्वांनी ज्यांना तीव्र गुडघेदुखी असेल त्यांनी सुप्त वज्रासन करायचं नाहीये, किंवा ज्यांना कमरेत दुखणं असेल, मांडीत दुखणं असेल, मणक्यांमध्ये काही दुखणं असेल त्यांनी करायचं नाहीये. वज्रासनात बसायचे. वज्रासनात बसल्यानंतर आपला कोपर टेकवायचे. त्याच्या मदतीने आपली खांदे टेकवायचे. उजवा हात डाव्या खांद्याखाली, डावा हात उजव्या खांद्याखाली आणि उजवा हात डाव्या खांद्याखाली, डावा हात उजव्या खांद्याखाली. अशा प्रकारे आपली पाठ, खांदे हे टेकवायचे जमिनीला, जेवढं सहज शक्य असेल तेवढं. या दरम्यान आपल्या मांडीवर ताण येऊ शकतो, तर जेवढा आपल्याला सहज शक्य होईल तेवढा ताण सहन करायचा आहे. आणि जर जास्त त्रास होत असेल तर आसन सोडायचंय. या दरम्यान ही आदर्श स्थिती आहे. या दरम्यान संथ श्वसन सुरू ठेवायचे. महिलांसाठी हे आसन खूप उपयोगी आहे. सर्वच आसनं सर्वांसाठीच उपयोगी आहेत. परमेश्वराने आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केलेला नाहीये. आसन सोडताना सावकाश खांद्यातले हात काढून घ्यायचे, कोपर जमिनीला टेकवायचे आणि एक एक पायाचे जे आपलं वज्रासन आहे ते काढून पाय लांब करायचे, दोन्ही हात पाठीमागे. अशा प्रकारे आता आपण शवासनाच्या स्थितीत आहात. दोन्ही हात मागच्या दिशेने आहेत आपले, दोन्ही पाय एकमेकांपासून थोडे. आता आपण या आसनांदरम्यान आपल्याला जो ताण आलाय शरीरावर, त्या ताणाचं शिथिलीकरण करण्यासाठी आपण शवासन करणार आहोत. तर सर्वांनी आपले जे पाठीमागचे जे हात आहेत ते श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ आणायचे. आपण आता पाठीवर झोपलेलो आहोत, तर दोन्ही हातांचे तळवे जे आहेत ते आकाशाकडे करायचे. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर, दोन्ही हातांमध्ये किंचितचं अंतर, तळवे आकाशाकडे, बोट अलगद मिटलेले असतील. आपला संपूर्ण भार शरीराचा जमिनीवर द्यायचा आहे, शवाप्रमाणे आपल्याला पडायचंय. जिथं जिथं या आसनांदरम्यान जिथे जिथं ताण आलाय तिथे जाऊन साक्षी भावाने त्याचं शिथिलीकरण करायचंय आपल्याला. मी सूचना देईल त्याप्रमाणे त्या अवयवाप्रमाणे पर्यंत जायचंय, तिथे त्रयस्थ त्याचं निरीक्षण करायचंय आणि जो काही ताण आला असेल त्याला घालवायचंय. तर सर्वांनी शवासनामध्ये पडून कुठल्याही प्रकारची आता हालचाल करायची नाहीये. आपलं संथ श्वसन सुरू असेल, श्वास येतोय, श्वास जातोय. माझ्या सूचनेकडे लक्ष देऊन मनाने तिथपर्यंत पोहोचायचंय. उजव्या पायाची बोटे, उजव्या पायाचा घोटा, पोटरी, गुडघा, उजव्या पायाची मांडी, कंबर, उजव्या हाताची बोटे, मनगट, कोपर, उजवा खांदा, संपूर्ण उजवी बाजू शांत, शिथिल, तणावरहित झाली. कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये.
डाव्या पायाची बोटे, डाव्या पायाचं डाव्या पायाचा घोटा, डाव्या पायाची पोटरी, डाव्या पायाचा गुडघा, मांडी, कंबर, डाव्या हाताची बोट, डाव्या हाताचं मनगट, कोपर, डावा खांदा, संपूर्ण डावी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. कंबर, ओटीपोट, पोटातले स्नायू, पाठीतले सर्व मणके, तिथले स्नायू, संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित. मानेतले सर्व स्नायू, चेहऱ्याचे सर्व स्नायू शांत, शिथिल, तणावरहित. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित झालेले आहे. शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण नाहीये. चेहऱ्यावर एक प्रसन्न भाव. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित झालंय. मनात संकल्प करायचा आहे, मी स्वस्थ आहे, मी आनंदी आहे, मी समाधानी आहे. मी स्वस्थ आहे, मी आनंदी आहे, मी समाधानी आहे. मी स्वस्थ आहे, मी आनंदी आहे, मी समाधानी आहे. आपलं संपूर्ण लक्ष आता आपल्या श्वासावर केंद्रित करायचं आहे. पहिले पोटातून श्वास घ्या, छातीतून घ्या, सोडताना छातीतून सोडा, पोटातून सोडा. एक प्रकारचं तरंग येऊ द्या आपल्या श्वसनादरम्यान. याला योगिक श्वसन असे म्हणतात. त्याचा अनुभव घ्या. ते श्वसन एकदा करून पहा. श्वास घेताना पहिले पोटातून, छातीतून. श्वास सोडताना पहिले छातीतून आणि मग पोटातून. घेताना पोटातून, छातीतून, सोडताना छातीतून, पोटातून. अशा प्रकारे एक तरंग निर्माण होतात. अशा प्रकारे आपण नेहमी कधीही झोपेत देखील योगिक श्वसन करू शकतो. तर आता आपल्याला शवासन हे आसन सोडायचे. तर आसन सोडताना आपल्या पायाच्या, हाताच्या बोटांची हालचाल करायची. सावकाश डोळे उघडायचे. आपल्या शरीराप्रती जागृत करून आता आपण डाव्या कुशीवर ओढून बसायचे. तर आज आपण आता प्राणायामामध्ये भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. तर आपण सुरुवात जी आहे ती भ्रामरीमध्ये आपण काय करणार आहोत, कुठल्याही प्रकारचं कुंभक करणार नाहीयेत. फक्त श्वास सोडताना हा जो भुंगा असतो, मादी भुंगा, त्याप्रमाणे फक्त आपण आवाज काढणार आहोत. ही आपली प्राथमिक स्थिती आहे. आपण याचा चांगनित्य सराव केल्यानंतर आपण पुढच्या जे ऍडव्हान्स भ्रामरी जी आहे ती आपण करणार आहोत. आता सुरुवातीला फक्त आपण ज्यावेळेस आपण श्वास सोडू त्यावेळेस म्हणजे असं मादी भुंग्याप्रमाणे आपल्याला आवाज काढायचा आहे. तर एकदा मी तुम्हाला करून दाखवतो बघा. आपल्या हाताची मुठी वाढून फक्त जी तर्जनी आहे ती एक सिंगल फक्त ओपन असेल, बाकी सर्व बोट एकमेकांना दुमटलेले असतील. तर सुरुवातीला जे नख आहेत ते बाहेरच्या बाजूने असतील. कान बंद करायचे. त्याच्यानंतर बोट फिरवून आपला जो तळ हात आहे तो बाहेरच्या दिशेने असेल. सुरुवातीला तळ हात आतल्या दिशेने असतो आणि नंतर बोट फिरवल्यानंतर तळ हात हा बाहेरच्या दिशेने जातो, या प्रकारे. आणि मग आता आपण एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना असा आवाज काढायचा आहे. तर बघा मी एकदा करून दाखवतो. मानपाट एका सरळ रेषेमध्ये. आता मी श्वास घेतोय
अशा प्रकारे माझ्यासोबतच आपण आता करायचंय. हाताची मुठी वाढायची आहे, फक्त जी तर्जनी आहे ती वेगळी राहू द्यायची. कानामध्ये बोट टाकल्यानंतर ते आता फिरवून जो आपला तळ हात आहे तो समोरच्या दिशेने असेल. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडताना दीर्घ श्वास घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण भ्रामरी या प्राणायामाचा नित्य सराव करायचा आहे. याच्यात फक्त दक्षता घ्यायची आहे की श्वास सोडताना हा आवाज येण्यासाठी आपले जे दात आहेत, म्हणजे होठ तर बंद असतील आपले, पण दात एकमेकांपासून दात उघडे ठेवायचे. असे दात जोडायचे नाहीत, दात उघडे ठेवायचे, फक्त होठ आपलं बंद असेल. तर चला आजच्या योग वर्ग आपण इथं थांबूया. आपण जो शेवट आहे तो आपण शांतीपाठाने करूया. मानपाठ एका सरळ रेषेमध्ये, हाताची ज्ञानमुद्रा, हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे, तळवे जमिनीकडे असतील, मानपाठ एका सरळ रेषेमध्ये. माझ्यासोबतच आपण शांतीपाठ म्हणायचा आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता हरिः कर्ता, हरि कर्ता हि केवलम, हरि कर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात आपल्या पाठीमागे न्यायचे, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचंय. दीर्घ श्वास घेत मानपाठ जास्तीत जास्त वरच्या दिशेने खेचायचा प्रयत्न करायचा आहे. आणि आता श्वास सोडत कमरेतून वाकत आपला कपाळ जमिनीला टेकवायचे. आज आपण जे काही केलं ते ईश्वराला अर्पण. श्वास घेत मान वरती कमरेतून, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचे, हाताचं घर्षण करायचंय. हाताची द्रोण मुद्रा करून त्याची उष्णता आपल्या नेत्रांना द्यायची. कपाळ, खांदे, हात, पाठ, कंबर, मांडी, पोटरी, पाय, छाती, पोट, ओटीपोट, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर. सावकाश डोळे उघडायचे, करदर्शन. तर आज आपण इथे थांबूया. उद्या भेटूया आपल्या नवरात्रीच्या 9व्या दिवशी. तोपर्यंत आपल्या सर्वांना हरिओम. आपल्या नित्य या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हरिओम.